श्री गणेशाय नम. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यात दुःख असेल, मनात वेदना असतील, कितीही प्रयत्न करूनही यश मिळत नसेल आणि प्रत्येक दिशेने निराशाच दिसत असेल, तर आजचा हा अध्याय तुमच्यासाठी आहे. असं म्हणतात की जेव्हा जगातील सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा सद्गुरूच्या कृपेचा एक दरवाजा नक्की उघडतो. फक्त श्रद्धा आणि विश्वास कायम ठेवावा लागतो. आज आपण सुरू करत आहोत श्री गुरुचरित्राचा पहिला अध्याय. एक असा अध्याय जो आपल्याला शिकवतो की सद्गुरूच्या चरणी ठेवलेला विश्वास कधीही व्यर्थ जात नाही. म्हणून हात जोडून श्री गुरुदेव दत्ताचे स्मरण करा, मन शांत करा आणि पूर्ण श्रद्धेने ही पवित्र कथा ऐका. कदाचित आजचा हा अध्यायच तुमच्या जीवनाला नवीन दिशा देईल, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देईल आणि सद्गुरूची कृपा तुमच्या जीवनात बरसू लागेल. चला अखंड श्रद्धेने आणि भक्तिभावाने सुरू करूया. श्री गुरुचरित्र अध्याय 1. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 1. मंगलचरण आणि नामधारकाची व्यथा. जय जय श्री गणेश. जय माता सरस्वती. श्री गुरुदेव दत्त. प्रत्येक ग्रंथाची सुरुवात परमेश्वराच्या स्मरणाने होते. त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्राची सुरुवात ही श्री गणेश माता, सरस्वती, कुलदेवता आणि सद्गुरूंना वंदन करून होते. ग्रंथकार म्हणतात की गुरूंची कृपा नसल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर होत नाही. या जगात अनेक संकटे, दुःख, मोह आणि भ्रम आहेत. त्यातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सद्गुरूची शरणगती. गुरु हा केवळ शिक्षक नसून तो परमेश्वराचा साक्षात स्वरूप आहे. गुरुच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात. यानंतर कथेत नामधारक नावाच्या एका ब्राह्मणाचा परिचय होतो. तो श्री दत्तात्रेयांचा परमभक्त असतो, परंतु आयुष्यात एकामागून एक संकटे येत राहतात. घरातील अडचणी, आर्थिक हलापेष्टा आणि मानसिक वेदना यामुळे तो पूर्णपणे खचून जातो. तो मनोमन विचार करू लागतो, मी इतकी भक्ती करतो तरी माझ्यावर इतके दुःख का? शेवटी तो सर्व काही सोडून श्री दत्तप्रभूच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपेच्या शोधात निघतो. प्रवासात त्याच्या मनात अनेक प्रश्न असतात. माझे दुःख कधी संपेल? गुरु कृपा मिळेल का कधी? माझ्या भक्तीचे फळ काय? या प्रवासात त्याची भेट सिद्धमुनीशी होते. सिद्धमुनीच्या तेजस्वी रूपाकडे पाहताच नामधारकाच्या मनात आशेचा किरण जागतो. तो त्यांच्या चरणी नमस्कार करून आपल्या जीवनातील सर्व दुःख त्यांना सांगतो आणि विनंती करतो, मला श्री गुरूंचा महिमा सांगा. माझ्या जीवनाचा उद्धार कसा होईल ते मला समजावून सांगा. सिद्धमुनी त्यांच्याकडे प्रेमाने पाहतात आणि म्हणतात, वस्ता निराश होऊ नकोस. श्री गुरूंची कृपा अमर्याद आहे. जो श्रद्धेने गुरुचे स्मरण करतो त्याचा उद्धार निश्चित होतो. मी तुला श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे दिव्य चरित्र सांगतो. ते श्रद्धेने ऐक, तुझे सर्व संशय दूर होतील. अशा प्रकारे श्री गुरुचरित्राच्या दिव्य कथेला प्रारंभ होतो. पुढील अध्यायामध्ये श्री गुरूंच्या अद्भुत लीला, भक्तावरील कृपा आणि धर्म, भक्ती व सदाचाराचे अमूल्य मार्गदर्शन उलगडत जाईल. शिक्षण संकटे कितीही मोठी असली तरी गुरुवरील श्रद्धा कधी सोडू नये. सद्गुरूच्या कृपेने दुःखाचे रूपांतर आनंदात होते आणि भक्ताला योग्य मार्ग मिळतो. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.